सगळ्यांना गुड इव्हनिंग. आपल्या घरामध्ये इयत्ता नर्सरीपासून तर 10वी किंवा 12वीपर्यंत किंवा त्या पुढील वर्गात जर कोणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असेल तर त्यांना अतिशय सोप्या पद्धतीने अशा प्रकारची वाक्य आपण इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने शिकवू शकतो. त्यांना अगोदर सांगा, मुलांना किंवा मुलींना किंवा विद्यार्थ्यांना, ओपन म्हणजे उघडणे. ओपन म्हणजे उघडणे म्हणजे त्यांना ओपन या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. ओपन म्हणजे उघडणे. मग आपल्याला जे काही उघडायचं असेल ते ओपन या शब्दानंतर आपल्याला लिहायचं आहे असं त्यांना समजून सांगा. म्हणजे त्यांना अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य बोलण्याचा व्यासंग किंवा रस निर्माण होईल आणि त्या दृष्टीने ते आपल्याला प्रतिसाद देऊ शकतील. पण अशा प्रकारची वाक्य शिकवित असताना एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून तुम्हाला अशी वाक्य कृती करून शिकवायची आहेत. आपण जर कृती करून शिकवलं तर विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात राहतं. म्हणतात ना, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे शब्दांपेक्षा कृतीमध्ये जास्त आवाज असतो. तर बघा, पहिलं वाक्य आहे ओपन द डोअर. दार उघडा. तर आपल्याला ओपन द डोअर हे वाक्य सांगत असताना, शिकवित असताना दार उघडण्याची कृती करायची आहे. लक्षात घ्या. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या वाक्यांची कृती करा. जसं वाक्य बदलत जाईल त्याप्रमाणे. ओपन द डोअर, दार उघडा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. ओपन द बुक, पुस्तक उघडा. ओपन द बॉक्स, खोका उघडा. ओपन द बॉटल, बाटली उघडा. ओपन द कर्टन, पडदे उघडा. ओपन द जार, बरणी उघडा. ओपन द गेट, फाटक उघडा. ओपन द कबर्ड, कपाट उघडा. ओपन द मेल, पत्र किंवा ईमेल उघडा. तर या पहिल्या स्क्रीनमध्ये जवळजवळ आपण 10 प्रकारची वाक्य पाहिलेली आहेत. तुम्ही या 10 प्रकारच्या वाक्यांचा सराव करू शकतात आणि हा सराव करत असताना विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा की ओपन म्हणजे उघडणे. पुन्हा आपल्यासाठी अशाच प्रकारची 10 वाक्य आहेत. बघूया, ती 10 वाक्य ही आहेत. बघा. ओपन युअर बॅग. तुमची बॅग उघडा. आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सांगतो ओपन युअर बॅग. तुमची बॅग उघडा. ओपन युअर अम्ब्रेला. तुमची छत्री उघडा. पाऊस चालू असेल, पाऊस पडत असेल किंवा पावसाचे दिवस असतील तर आपण म्हणू शकतो ओपन युअर अम्ब्रेला. तुमची छत्री उघडा. ओपन युअर प्रेझेंट. तुमची भेट किंवा गिफ्ट उघडा. ओपन युअर हार्ट. तुमचे मन किंवा हृदय उघडा. ओपन युअर आईज. तुमचे डोळे उघडा. ओपन युअर माउथ. तुमचे तोंड उघडा. ओपन वाईड. मोठे पूर्ण उघडा. ओपन इट नाऊ. ते आता उघडा. ओपन दिस फाईल. ही फाईल उघडा. ओपन द टॅप. नळ उघडा किंवा नळ चालू करा. तर या ठिकाणी देखील आपण ओपनची 10 वाक्य पाहिलेली आहेत. अशा ओपन शब्दाची मदत घेऊन तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकतात आणि आपल्या लहान मुलामुलींसमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर एक कृतीयुक्त पद्धतीने ते शब्द तुम्ही त्यांना शिकवू शकतात. म्हणजे कृतीयुक्त पद्धतीने जर आपण शिकवलं तर त्यांचे चिरकाल लक्षात राहतं, कायम लक्षात राहतं. तर आपण एकूण जवळजवळ ओपनची 20 वाक्य पाहिलेली आहेत. या 20 वाक्यांच्या मदतीने आपण 40 वाक्य तयार करू शकतो, 4000 वाक्य तयार करू शकतो किंवा 40,000 वाक्य तयार करू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे. पुन्हा आपल्यासाठी एक स्क्रीन घेऊन आलो आहे.
तर या ठिकाणी आपण क्लोजचा उपयोग शिकणार आहोत. आता ओपन म्हणजे उघडणे असं आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. पण या ठिकाणी क्लोज म्हणजे बंद करणे असं सांगा. म्हणजे ओपनच्या विरुद्धार्थी शब्द क्लोज आहे आणि क्लोजच्या विरुद्धार्थी शब्द ओपन आहे, लक्षात घ्या. मग क्लोज म्हणजे बंद करणे, क्लोज म्हणजे बंद करणे आणि ओपन म्हणजे उघडणे. तर ज्या पद्धतीने आपण ओपनची 20 वाक्ये पाहिलेली आहेत, त्याच पद्धतीने क्लोजची देखील आपण 20 वाक्य पाहणार आहोत, ते पण अतिशय महत्त्वपूर्ण मराठी अर्थासह. तर पहिलं वाक्य आहे, क्लोज युअर माउथ. तुमचे तोंड बंद करा. आपलं तोंड उघडं असेल तर तोंड बंद करा. क्लोज युअर माउथ. तुमचे तोंड बंद करा. क्लोज युअर आईज. तुमचे डोळे बंद करा. क्लोज द डोर. दार बंद करा. क्लोज द विंडो. खिडकी बंद करा. क्लोज द बुक. पुस्तक बंद करा. क्लोज द लीड. झाकण बंद करा. बाटलीचं झाकण असेल, बर्नीचं झाकण असेल, ते बंद करा. क्लोज द गॅप. अंतर बंद करा किंवा कमी करा. क्लोज द टॅप. नळ बंद करा. नळ जर सुरू केली असतील, त्याच्यातून पाणी वाहत असेल, येत असेल, तर ते बंद करा. म्हणजे क्लोज द टॅप. नळ बंद करा. क्लोज द शॉप. दुकान बंद करा. दुकान बंद करण्याची वेळ झाली, घरी वापस जाण्याची वेळ झाली, त्यामुळे क्लोज द शॉप. दुकान बंद करा. क्लोज द मीटिंग. मीटिंग सभा समाप्त करा किंवा समाप्त करा किंवा बंद करा. म्हणजे झाली, आता मीटिंग झाली, समाप्त करा सभा. तर या स्क्रीनमध्ये आपण क्लोजची एकूण 10 वाक्ये पाहिलेली आहेत. पुन्हा आपण 10 वाक्ये बघूयात. पुन्हा 10 वाक्य आपल्यासमोर उपलब्ध आहेत. लक्षात घ्या. क्लोज युअर फिस्ट. तुमच्या मुठी बंद करा. मूठ हाताची. क्लोज युअर फिट. तुमच्या मुठी बंद करा. क्लोज युअर शर्ट. तुमचा शर्ट बंद करा किंवा बटन लावा. क्लोज द कर्टन. पडदे बंद करा. क्लोज द ॲप्लिकेशन. अनुप्रयोग ॲप बंद करा. ॲप्लिकेशन म्हणजे मोबाईलवर ॲप असतात ना, त्याला ॲप्लिकेशन म्हटलेलं आहे. आणि ॲप्लिकेशनचा दुसरा अर्थ होतो अर्ज करणे, राईट. क्लोज युअर अकाउंट. तुमचे खाते बंद करा. क्लोज युअर लॅपटॉप. तुमचा लॅपटॉप बंद करा. क्लोज युअर नोटबुक. तुमची वही बंद करा. क्लोज द मेन गेट. मुख्य फाटक बंद करा. मग ते घराचं असेल, गोडाऊनचं असेल, शाळेचं असेल, कंपनीचं असेल. क्लोज द मेन गेट. मुख्य फाटक बंद करा. क्लोज इट टाईटली. ते घट्ट बंद करा. क्लोज युअर माइंड. तुमचे मन, तुमचे विचार बंद करा, राईट. तर आपण जवळजवळ क्लोजची देखील 20 वाक्य पाहिलेली आहेत. प्रत्येक वाक्य मी आपल्याला फोडून फोडून सांगितलेलं आहे, डिटेलमध्ये जाऊन एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपण ओपनची देखील 20 वाक्य पाहिलेली आहेत. तर आपल्या मुलामुलींना अंगणवाडीपासून म्हणजे नर्सरीपासून तर कोणत्याही वयोगटापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना, मुलामुलींना ओपनची 20 वाक्य शिकवा आणि क्लोजची 20 वाक्य शिकवा. आणि ह्या ओपन आणि क्लोजची 20-20 वाक्य शिकवल्यानंतर, एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण दिल्यानंतर, त्यांना अशा प्रकारची वाक्य बनवायला लावा, बोलायला लावा. डे टू डे लाईफमध्ये त्यांना प्रॅक्टिस करायला लावा. 100% त्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास येईल. निश्चितच व्हिडिओ सुंदर झाला आहे असं मी गृहीत धरतो. तर तो व्हिडिओ बघा, त्याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.